मागच्या काही दिवसापासून जे आहे तो कांदा जो आहे तो शेतकऱ्यांना रडवतोय. काल या विरोधात महाविकास आघाडीने जे आहे ते राज्यभर जोरदार आंदोलन केलं. शेतकरी मात्र अजूनही चिंतित आहे. आपण पाहू शकता एक नंबर कांद्याला आधी 13-14 रुपये भाव येतोय, तर मध्यम प्रतीच्या कांद्याला जो आहे तो 4 ते 5 रुपये भाव जो आहे तो कांद्याला येतानाचं चित्र पाहायला मिळतंय. शेतकरी राजा जो तो प्रचंड नाराजी व्यक्त आहे. शासनाने दर जाहीर केला, नाफेड देखील कांदा खरेदी करते, मात्र शेतकरी समाधान नाही. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी. काय सांगाल, काय भाव आहे, किती पिशव्या आणल्या होत्या आपण आज? भाव सध्या आता जर बघितला तर एक 15-16 रुपये दर आहे. पण काय झालंय, नाफेडची तुम्ही म्हणता की नाफेडची खरेदी चालू आहे. आज सगळीकडे व्हायरल होते की नाफेडची खरेदी. पण नाफेडची खरेदी फक्त नाशिकमध्ये चालू आहे. आणि आज जरी विचार केला तर नाशिकमध्ये मार्केट बंद आहे. तर सोलापूरला एकही त्यांची गोवणीची खरेदी चालू नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा ह्या स्पर्धेत उतरलं पाहिजे. सोलापूरला आलं पाहिजे. सोलापूरमध्ये माल घेतला तर इथं भरपूर प्रमाणात माल आहे. असा विचार जर केला सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सोलापूरच्या मार्केटला भरपूर माल येतो. तर सध्या विचार केला तर आता 15-16 रुपये म्हणलं तरी शेतकऱ्याला लय झाल्या तरी 1000-1100-900 दरम्यान शेतकऱ्याला जरा सरासरी पडते. तसा विचार केला तर एक 500 रुपयाच्या दरम्यान एक पिशवी पडली तर शेतकऱ्याला 200-250 रुपये खर्च आहे. 200-250 रुपयामध्ये शेतकरी काय करणार असा विषय ना. त्याच्यामुळे नाफेडची सगळ्या सर्वत्र चर्चा होते की नाफेड खरेदी करते पण सोलापूरमध्ये त्यांची खरेदीच नाही. खरेदी झाली पाहिजे ना. आणि रेट बी थोडासा वाढला पाहिजे. आता एक 2-3 रुपये रेट वाढलाय म्हणजे पुढे 2-3 दिवस मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे रेट वाढलाय. काल रेट वाढला, काल 2-3 रुपयांनी रेट वाढला होता. तर आज 2-3 रुपयांनी रेट कमी झाला लगेच. आज आवक वाढली की भाव कमी होतात. त्यामुळे शासनाला एकच विनंती, आम्ही भाव कमीत कमी 2 ते 2.5 हजार रुपये राहावं. शेतकऱ्याला कमीत कमी उत्पादन खर्चापेक्षा त्याला 50% तर मिळावं. आणि नाफेडने सोलापूर जिल्ह्यासाठी कांदा खरेदी चालू करावी, एवढीच मागणी शासनाला. काय सांगाल का यावर? किती पिशव्या आणल्या होत्या आणि किती दर मिळालाय तुम्हाला आज? 70 पिशवी आणली होती. 1300-1400 3-4 नमुने झाले त्यात. 700, 500, 300 आणि 1300 आणि 1400 अशी वकलं गेली. सरासरी 200 ते 300 रुपये पिशवी कोणी पडते. ते परवडते का हा दर तुम्हाला? कसे परवडायचे? 10-15 हजार 450 रुपये बाई घेते. इथं वाहतूक आहे 4-5 हजार रुपये वाहतूक घेते. 50 रुपयाला पिशवी. काय सांगाल, पेट्रोल दर वाढ झालेली आहे, परत ही कांद्याचे दर असेल, परवडतं का तुम्हाला कांदा? परवडत नाही अजिबात या वाढीमुळे. आणि गोणी घ्यायची म्हणलं तर 50-52 रुपयाला गोणी, मोकळी गोणी कांदा भरायला. वाहतूक 80 रुपये वाहतूक आहे. बाय भरायला 450 रुपये हजेरी. त्यातनं बाय जास्तीत जास्त दिवसात 10 गोण्या भरते. मग ती गोणी केवढ्याला पडली आणि इथं आणून जर ती कांदा 5 रुपयापासून पुढं म्हणजे ती जाईल कुठं 5, 10, 7, 8, 9, 10 रुपयांपर्यंत. 3 रुपयापासून पुढं खरेदी. 3 रुपयांनी जर गेला तर 50 किलोचा 150 रुपये झाले. ती गोणी केवढ्याची, वाहतूक केवढ्याची, मायनस मध्ये जातो शेतकरी. 15 रुपयांनी किलोतलं पैसे त्यात घालवले मग तरी. काय तुमची मागणी आहे शासनाकडे? काय सांगा? शासनाकडे मागणी एवढीच आहे की 20च्या पुढे कांदा गेला पण कमीत कमी. इथं 3 रुपयापासून सुरुवात आहे. नुसतं फक्त सांगा 20 रुपये गेला, 20 रुपये गेला, पण एकच वकल गेला ना, एकच वकल जाते. सगळे वकला जात नाहीत ना. असं नाही झालं पाहिजे. सध्या पेट्रोल दरवाढ आहे, उष्ण वातावरण आहे. डिझेल वाढल्यामुळे आता गाडीवाला भाडं कमी घेत नाही, उलटा भाडं वाढवायला लागली गाडीवाली डिझेल वाढल्यामुळे. आता परवडत नाही गाडीवाल्याला बी. बरं आता गाडीवाल्याला सुद्धा लाज वाटायला लागल्या, भाडं कसं वाढवून घ्यायचं? कांद्यावाल्याला हातातच काही ना, भाडं कसं वाढवायचं असं व्हायला लागले. निश्चितच आपण पाहू शकता शेतकऱ्यामध्ये प्रचंड जे आहे तो संताप आहे. नाशिकच्या बाजारपेठ बंद असल्यामुळे नाफेड जे आहे ते कांदा खरेदी करते, मात्र सोलापुरात नाफेड यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.